गेले 5 वर्ष आपण त्यांचं काम पाहिलं। आदित्य ठाकरे मंत्री झाले, आदित्य ठाकरेंचे वडील आमच्या सगळ्यांचे नेते, शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री झाले। पण 2.5 वर्ष राज्य केल्यावर, उत्तम प्रकारे राज्य केल्यावर या महाराष्ट्रामध्ये गद्दारीची बीजं रोवली गेली। ज्यांना शिवसेनेनं पोसलं, वाढवलं, मोठं केलं, धुळीतून शिखरावर नेलं, असे 40 लोक शिवसेनेचे या गौतम अडाणीच्या पैशावर 50-50 कोटी रुपयांना विकत घेतले। हे नालायक विकले गेले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार त्यांनी पाडलं। ते पाडण्याचं मुख्य कारण असं आहे की जोपर्यंत या मुंबईत, या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, तोपर्यंत ही मुंबई, मराठी माणसाची मुंबई गौतम अडाणीला गिळता येणार नाही। आणि म्हणून शिवसेना तोडली पाहिजे, शिवसेनेचे तुकडे केले पाहिजे, मराठी माणसाची शिवसेना कमजोर केली पाहिजे। हे कारस्थान नरेंद्र मोदी आणि अमित शहा, देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या शत्रूंनी रचलं आणि आपली शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची फोडली आणि तोडली। हे मी आपल्याला यासाठी सांगतो आहे की या मुंबईचं रक्षण करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांवर आलेली आहे। ही मुंबई आपल्या हातातून जर जाऊ द्यायची नसेल, या मुंबईवर मराठी माणसाचा जो पगडा आहे, जो बाळासाहेब ठाकरेंमुळे निर्माण झाला, तो पगडा, ती पकड काही व्यापाऱ्यांनी, काही व्यापारी वृत्तीच्या राजकारण्यांनी ती पकड ढिली करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। नरेंद्र मोदी असेल, अमित शहा असेल, देवेंद्र फडणवीस असेल, मी कायम सांगतो या महाराष्ट्र राज्याचे शत्रू आहेत। त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम नाहीये। हा आमच्या तरुणांचा रोजगार, ही मराठी मुलं आहेत। या मराठी मुलांना बाळासाहेब ठाकरेंनी रोजगार देण्याचं काम केलं। या मुंबईतल्या उद्योगात, महाराष्ट्रातल्या उद्योगात 80% मराठी लोकांना, मराठी तरुणांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, यासाठी आपण शिवसेना स्थापन केली। पण आज मुंबईतला सगळा उद्योग आणि मुंबईतल्या सगळ्या नोकऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा गुजरातला घेऊन चालले आहेत। लक्षात घ्या, गुजरातला घेऊन चालले। आणि या विरुद्ध लढणारी एकटी शिवसेना, जी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, त्या शिवसेनेला तोडण्याचं काम त्या भारतीय जनता पक्षाच्या व्यापाऱ्यांनी केलं। या विरुद्ध आपला लढा सुरू आहे। उत्तम चाललेलं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार ज्या पद्धतीने या लोकांनी पाडलं, घराघरामध्ये त्या दिवशी माय माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आम्ही पाहिले। उद्धव साहेबांनी जेव्हा वर्षा बंगला सोडला आणि ते मातोश्रीकडे निघाले, तेव्हा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिलं की अनेक महिलांच्या, बहिणींच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। ठिकठिकाणी त्यांना अडवण्यात आलं उद्धव साहेबांना। पण मी सत्तेची पर्वा करत नाही, मी सत्तेला लाथ मारून पुन्हा एकदा मातोश्रीत निघालेलो आहे। आणि ही सत्ता या महाराष्ट्राची पुन्हा एकदा हिमतीनं मिळवीन असा निर्धार त्यांनी केला, हे लक्षात घ्या। आणि तो निर्धार त्यांनी आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर, भरोशावर केलेला आहे। आणि त्यासाठी आजची निवडणूक जी उद्याची आहे, ही आपल्या सगळ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे। आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे आहेत, पण मी तर असं म्हणतो, हे आदित्य ठाकरे उभे नाहीत,
निवडणुकीला महाराष्ट्र उभा आहे, लक्षात घ्या, महाराष्ट्र उभा आहे. कारण महाराष्ट्राच्या इज्जतीचा, महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मशालीवरचा उमेदवार म्हणजे महाराष्ट्र आहे. हे आपण पक्क आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे. आपल्या पुढल्या पिढ्या ज्या आहेत या महाराष्ट्राच्या, त्यांना नीट राहायचं असेल, जगायचं असेल, तर या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षासह सगळे गद्दार यांचा नायनाट आपण केला पाहिजे. त्यांना कायमचं नष्ट केलं पाहिजे. हा एकनाथ शिंदे, याला शिवसेनेने काय दिलं नाही हो. तो रिक्षावाला होता की अजून काय होता पुढला प्रश्न. पण या राज्यातली सगळी महत्वाची पदं सत्तेची माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला दिली. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा याचा जन्मही झाला नव्हता. पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी आपल्या बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना या एकनाथ शिंदेच्या हातात दिली. आमचा धनुष्यबाण दिला, बाळासाहेबांचा धनुष्यबाण दिला, शिवसेना दिली. त्याही परिस्थितीमधून उद्धव ठाकरे यांनी नवीन शिवसेना उभी केली, मशाल हातात आपल्या दिलेली आहे. आणि लोकसभेमध्ये आम्ही यांचा पराभव केला हे लक्षात घ्या. मगाशी आपण म्हणालात सचिन भाऊ, सुनील शिंदे म्हणाले लोकसभेला इथे एवढा लीड मिळाला, तेवढा लीड. बघा, हे लीड गोष्टी सोडून द्या हो. आम्ही तुमचा महाराष्ट्रामध्ये पराभव केला ही गोष्ट महत्वाची. हे जे नरेंद्र मोदी अब की बार 400 पार, अब की बार 400 पार जे काय बोंबलत होते ना, त्यांना बांबू घालण्याचं काम या महाराष्ट्राने केलं. महाविकास आघाडीने 31 जागा जिंकल्या, लक्षात घ्या, 31 जागा. आणि या मोदीचं बहुमत आपण कमी केलं. आता आदित्य ठाकरेंसमोर आमच्या कोण उभा आहे? त्यांची काय लायकी आहे का? मला सांगा जरा. याच्या वडिलांना महापौर बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं. या मुरलीभाई देवराला महापौर कोणी केलं माहिती आहे का? आपल्या बाळासाहेब ठाकरेंनी त्याला महापौर केलं. कायम मुरलीभाई देवरा हा बाळासाहेबांच्या पायाशी हात लावून आशीर्वाद घेत होता. शेवटी उद्धव ठाकरेंसमोर कोणी मिळालं नाही तेव्हा एकनाथ शिंदेनं काँग्रेसमधल्या गद्दाराला उभं केलं. म्हणजे गद्दार गद्दाराला साथ देतो. या मिलिंद देवराला काँग्रेस पक्षानं त्याच्या कुटुंबाला एवढं दिलेलं आहे, बापरे. त्याच्या वडिलांना अगदी मुंबईत महापौर पदापासून केंद्रामध्ये पेट्रोलियम मंत्र्यापर्यंत 8-9 वेळा खासदार, आमदार. आणि या मिलिंद देवराला मंत्री केलं राहुल गांधींनी. पण शेवटी गद्दार गद्दाराला मिळाला. आणि आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध त्यांना कोणी मिळालं नाही तेव्हा शेवटी एका गद्दारालाच उभं केलं. याचं कारण असं आहे, ठाकरेंविरुद्ध लढणं सोपं नाही हो. शोधलं, हा राहतोय का, तो राहतोय का, तो राहतोय. कोणी मिळालंच नाही. तेव्हा राज्यसभेवर गेलेला हा खासदार आता एक 6 महिन्यापूर्वी त्याला मारून मुटकून उभं केलं. बळी का बकरा बना दिया उसको, मर जातो. तो तरी काय करणार? त्याला अशी ते चालताना बघितलं त्याचा दम निघत नव्हता. असा बिचारा चालतो. म्हणजे त्याला माहिती आहे मला खाटीत खाण्यातच पाठवलेलं आहे. हला हे असे आमच्या समोर अशा भाकड लोक उभे करणार आणि मोठी मोठी भाषणं करणार इथे येऊन आमच्या समोर. आमच्या नादाला लागू नका. हे बाजूच्या मतदारसंघात आहेत, इकडे सभा घेतात. काही झालं तरी वरळीमध्ये आदित्य ठाकरे
मगाशी काही लोकांनी आकडे सांगितले. मला जे वरळीतलं चित्र दिसत आहे आणि संपूर्ण मुंबईतलं चित्र मी पाहतोय, आदित्य ठाकरे विक्रमी मताने निवडून येतील. आदित्य ठाकरे आहेत कुठे प्रचाराचे? आता महाराष्ट्रात प्रचार करत फिरत आहेत. आज विदर्भात आहेत, उद्या मराठवाड्यात आहेत, नागपूरला आहेत, कोकणात आहेत. ज्याला चिंता असती तर तिथे थांबले असते ना. त्यांना माहिती आहे की मी जरी महाराष्ट्रात फिरतोय तरी वरळीची जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणार. वरळीतल्या जनतेच्या इस्टेटीचं रक्षण करण्याचं काम आदित्य ठाकरेंनी वारंवार विधिमंडळामध्ये केलं. हे कोळीवाडे जे आहे ही आमची संपत्ती आहे, भूमिपुत्रांची, मराठी माणसाची. मला सारखी चिंता वाटते, जसं धारावीच्या बाबतीमध्ये, अडाणीच्या बाबतीत जो प्रकार चाललेला गिळण्याचा, हे मिठागरं गिळली. मुंबईतली 20 मिठागरं अडाणीला दिली, मदर्स डेअरी अडाणीला दिली, मुंबईचे जकात नाके अडाणीला दिली. आता राहिलं काय तर कोळीवाडे. समुद्र किनाऱ्यावर सुंदर भूखंड आहे, काय सांगावं. आपण मजबूतीने उभे आहोत म्हणून, नाही तर एवढ्याला हे कोळीवाडे सुद्धा त्याचे 60 बरे त्याने अडाणीच्या नावावर केले असते. पण आपण सगळे आहोत. आदित्य ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत, आणि या सगळ्याचा विकास आपण सगळ्यांनी मिळून करावा अशी भूमिका नेहमी आमच्या सरकारनं, आपल्या सरकारनं घेतली. आमच्या बहिणी बसलेल्या आहेत. आम्हाला अलीकडेच कळलं, आतापर्यंत आमच्या बहिणी होत्या, आता लाडक्या बहिणी झालेल्या आहेत. हो, आम्ही म्हणतो माझी बहीण, माझी बहीण. पण आता अचानक या सरकारने ठरवलं नुसती बहीण नाही, लाडकी बहीण. त्याची किंमत काय लाडक्या बहिणीची? तर फक्त 1500 रुपये. फक्त 1500 रुपये. सदा सरवणकरला किती मिळतात? 50 कोटी रुपये. 50 कोटी, 100 कोटी रुपये त्यांना. आणि आमच्या बहिणींना फक्त 1500 रुपये. सिलेंडरची किंमत 1400 रुपये. मला मगाशी म्हटलं लसूण झालाय 500 रुपये किलो, 600 रुपये किलो सगळं. आणि 1500 रुपये तोंडावर मारले आणि आम्हाला मतं द्या. या आमच्या बहिणी काय डोक्यावर पडल्या तुम्हाला मतं द्यायला 1500 रुपये? नाही, अजिबात नाही. परवा राहुल गांधी आले होते, उद्धवजी होते, शरद पवार साहेब होते. आणि मगाशी पृथ्वीने सांगितलं, आमच्या पृथ्वीमध्ये एक पंचसूत्री आपण जाहीर केलेली आहे. पंचसूत्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार जे आहे नवीन, आम्ही खात्रीने सांगतो उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालीच सरकार येणार. दुसरं कोणी आहे का मला सांगा? अरे महाराष्ट्र सहनच करणार नाही. तर आम्ही असं ठरवलेलं आहे, सरकार जेव्हा येईल तेव्हा 1500 रुपयांची जी काय तुमची बेअदबी केली आहे 1500 रुपये देऊन नाही, 3000 रुपये आम्ही देणार आहोत. 3000 रुपये. तसे द्यायचं तर सन्मानानं द्या, असं भिकारण्यासारखं देऊ नका. 3000 रुपये आमच्या बहिणींना मिळतील. आणि महाराष्ट्रात बहिणींना, महिलांना प्रवास फुकट, मोफत प्रवास. हे जे आमचे तरुण मुलं आहेत ज्यांना नोकऱ्या नाही येतात, त्यांना नोकऱ्या लावण्याची जबाबदारी आमची आहे. पण जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत 4000 रुपये त्यांना द्यायचं ठरवलं. बेरोजगार तरुणांना 4000 रुपये द्यायचा निर्णय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या सरकारनं घेतलेला आहे. आरोग्य विमा, तुम्ही आजारी पडता, कुटुंब आजारी पडतं, कर्ज काढावं लागतं, उपचार होत नाहीत, 25 लाखाचा विमा तुमचा सरकार काढणार. 25 लाखाचा. आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं 3 लाखावरचं कर्ज माफ होणार. अशी पंचसूत्री परवा आम्ही जाहीर केली. महाराष्ट्रात जेव्हा सरकार येईल उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं, तेव्हा या 5 प्रमुख गोष्टी सरकार करेल. आणि त्याच्यावर म्हणजे 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे कायम स्थिर राहतील.
अरे हे सगळं दिल्यावर काय गरज आहे 1500ची? आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, काही गरज नाही. आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, महागाई कमी करा. आम्हाला तुमचे 1500 नको, तरीही घर चालवायला 3000 रुपये द्यायचा निर्णय हा उद्धव ठाकरे साहेबांच्या येणाऱ्या सरकारनं केलेला आहे. याला म्हणतात राज्य करणं, याला म्हणतात सरकार चालवणं, जनतेची काळजी घेणं. कारण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते, आपले कुटुंब प्रमुख होते. त्यांनी प्रत्येक कुटुंबाची काळजी घेतली या राज्यातल्या. एकनाथ शिंदे घेतो, देवेंद्र फडणवीस घेतो, अजित पवार घेतो, मोदी आणि शाह घेऊ शकत नाही. तो व्यापाऱ्यांचीच फक्त अडाण्यांचीच काळजी घेतो. हा 50 कोकेवाल्यांची काळजी घेणारं सरकार आहे. आणि म्हणून हे राज्य आपल्याला टिकवायचं असेल, महाराष्ट्र राज्य आपल्याला वाचवायचं असेल व्यापाऱ्यांच्या घशात जाण्यापासून गुजरातच्या, तर आपल्याला शिवसेनेच्या उमेदवारांना, आदित्य साहेब तर आपले आहेतच, पण जिथे जिथे आपले नातेवाईक आहेत, मित्र परिवार आहेत, त्या प्रत्येकापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आपली मशाल घेतली पाहिजे आणि मशाल अशा तऱ्हेने पेटली पाहिजे की अख्खा महाराष्ट्र त्या प्रकाशामध्ये उजळून निघाला पाहिजे. धनुष्यबाण गेलेला आहे, शिवसेना हे नाव गेलेलं आहे, तरी आपण ठामपणे खंबीरपणे उभे आहोत ते लक्षात घ्या. कारण आमची हिंमत कोणी तोडू शकत नाही. या मनगटामध्ये जी बाळासाहेब ठाकरेंनी हिंमत आम्हाला दिलेली आहे, ती हिंमत कोणी तोडू शकत नाही. तेव्हा माझ्या सगळ्या वरळीतल्या बांधवांना, भगिनींना एक नम्र विनंती आहे, येणारी निवडणूक ही आपल्या भविष्याची निवडणूक आहे. आपल्या मुलाबाळांच्या, आपल्या नातवांच्या भविष्याची ही निवडणूक आहे. आपण चूक करू नका ह्या वेळेला. आणि माननीय आदित्य ठाकरे साहेब आपले यांना प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये आपलं योगदान आहे. हा महाराष्ट्र आपला आहे, ही मुंबई आपली आहे हे दाखवून देण्यासाठी आपण महाविकास आघाडीला, शिवसेनेला प्रचंड मताने विजयी करा, इतकंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय राऊत.